हे व्हॉट्सअप गाईस कसं तुम्ही मी तुमचा भाऊ राज तुम्ही बघताय सात ओकेजी ब्लॉग्स. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आपण आहे ना बैल झोपलेली येत होता. तर आहे ना आज तुम्हाला आहे ना सरप्राईज पण द्यायला नाही ते म्हणलं तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये. आणि बैल पण झोपलेली आहे तर तुम्हाला दोन्ही सोबतच दाखवूया. आणि वावरात नांगराचं पण काम सुरू आहे तर तुम्हाला दोन दोन कामं एका सोबत दाखवून तुम्हाला जरा इन्फॉर्मेशन भेटेल नांगराच्यात कसं आणि बैल झोपतात कशी. तर चला जाऊया वावरात. आता मी वावरात आलेला आहे तुम्हाला आता बैल पण दाखवतो. ट्रॅक्टरचा तर आवाज तुम्हाला येत असेल. तर आता बैल झोपलेली आहेत तर दाखवतो. अगा तिकडं बैल झोपलेली आहे. बैल तिकडे काम करतात आणि तिकडे ट्रॅक्टर. जुनी टेक्नॉलॉजी आणि नवीन टेक्नॉलॉजी. बघा हे पण नांगरून झाले ट्रॅक्टरने परत बैलांनी पण एकदा नांगरून घेतलं. आता तिकडचं पहिलं ट्रॅक्टर नांगरतोय मग बैल नांगरतोय. तर चला तिकडे जाऊया. काय आता मी वावरत आलेलो आहे माझी बहिणी तर ट्रॅक्टर राईड करते आणि बैल आले तिकडं. बैल येडेकत करते ते आणि जुई तिथं ट्रॅक्टरवरती बसली. तर बैल पण लय येडेकत करायला लागलेत. बैल झुकणं पण काय सोपं नसते. तुम्हाला वाटतं सोपं नाही बैल झुकणं. अगं आत्ता कोडं घुसल्यात झाडं बिडं तोडून आल्यात. का परत इकडे जायचं आपण ट्रॅक्टरवरती बसले सेफ जाग्यावर. इथं काही टेन्शन नाही बैलांची. तिकडे त्यांची खूप मारपिटाई चाललेली आहे. लय येडेकत करत होती तर नुसताच बसतो येडेकत. पार आता तिकडं येडेकत करायला लागले कुठं पण घुसते. आणि आपण मस्त ट्रॅक्टरवरती बसून आणि बघा माझी बहीण जुई. आणि मग अशी अगं ती इथं बसून मस्त राईड करत होती नांगराची. आता आपण ट्रॅक्टर मधून उतरून इथं घरात आलेलो कारण का आपल्याला परत बी आणायचं काम दिलेलं आहे. तर आपल्याला ह्याच्यात पालकाची बी मग आपण कोथिंबीर आणि ते काय म्हणतात मेथीची बी पालकाची बी. तर काय मी पालकाची बी घेण्यासाठी गाडीची चावी घेऊन आलेलो आहे. ह्या गाडीत आपले पालकाची बी. चला गाडीतून बी कोणती आहे पालकाची बी आता. पालकाची बी भेटले. पालकाची बी गाडी दिसली बंद. चावी काढली. चावी इथून डायरेक्ट आतमध्ये चावी गेली आत. आपण जाऊ वावरात. कसं आहे चावी गेली आत आणि आपण जाऊ वावरात. तर ट्रॅक्टर परत सुरू झालाय आणि परत बैल पण झोपलेली आहेत. तिकडं बैल झोपल्यात आणि इकडे ट्रॅक्टर राईड सुरू झाली. आपण असं म्हणजे वावरात ट्रॅक्टर राईडचे 10,000 रुपये घेऊ शकतो. आणि बसलं इथं वावरात आराम करत. तर आता मी पण ट्रॅक्टरवरती बसणार नाही आणि बहिणीला कॅमेरा देतो पकडायला. तर चला जाऊया ट्रॅक्टरच्या जवळ. तर गाईज आता ट्रॅक्टर बंद केलेलं आहे कारण का पप्पा गेले. आता झालं सगळं काम. कारण आता मग जुईची राईड झाली माझी राईड नाही झाली. माझ्या संग झाला पोपट. आपलं सरप्राईज पण वावरतच आहे ते तुम्हाला दाखवलं ते लागून. तर हे बघा आपलं सरप्राईज छोटस शेड आहे. तिथं आम्ही रात्रीचं पार्टी बिटी करतो वावरात बसून शेकतो. बघा इथं पार्टी केलेली आम्ही 2-3 वेळा आधीच. आणि हे बघा इथं जरा म्हणजे याला बनवून आता 2-3 महिने झाले असतील. इथं आपली एंट्रन्सला असे 2 झुरमुळे आहे. आणि हे कधी वापरतो आपण तवा ते काय म्हणतात पाणी धरायला लागतं ना इथं वावरात. आता इथं भाजीपाला लागल पाणी धरायला लागल तर मस्त पाणी चालू करायचं. सरी भिजत तर इथंच बसायचं. आणि अगा इथं आपल्या फिलिप्सचा लाईट 3 लाईट आहे. हा फोकस एक चुलीवरती हा इथं घरात आणि हिवाला इथं माग भिंती. इथं आपलं टायर डेकोरेशनसाठी इथं जरा लाकडं बिकडं खराटा मच्छर नाही म्हणून प्रोटेक्शनची कागद. आणि ही आपली जुई. आणि इकडे बघा हे चुले आणि हे फॉईल पेपर लावले आम्ही कारण का ते झाडाला नुकसान नाही हवं काय. तर एवढंच होतं आपलं ते काय म्हणतात ते छोटंसं शेड. आणि आत्ता आपण बैलगाडीला बैल झोपत आहे तर ते पण दाखवतो तुम्हाला. तर जाऊया घोट्यापाशी.
तर काय तिथं बैल झोपते ते, आणि बैल झोपल्यावर मला बैलगाडीला जारण बैल आता खाली वावरात बैल झोपल्यावर तुम्हाला दाखवतो. आणि तुम्हाला कसं वाटलं आपलं सरप्राईज ते सांगा. अगं आत्ता हावाला मुरल्या त्याला झोपला, रतनला आता झोपायचं आहे. जरा जमलं ते दोघं तरी काय नाही. आपला गबरू डॉन बघा इथं त्याचं घर होतं ते तोडलं आम्ही, कारण का त्याला आता नवीन जागेवर शिफ्ट करायचं. गबरू DSS अगा बैल झोपून झालेली आहे. आता भाऊ पुढं नेतात त्यांना. आपण तर नाही शकत बैलगाडीत, कारण का बैल आहे ना, बैलगाडीला आदळती. ही आपली काय साधी बैल नाही, ही डेंजर बैल आहेत. तुम्ही म्हणजे आम्ही आत्ता कल्पतरू बागला गेलतो, आमची ट्रीप गेलती तिथं आहे ना, म्हणजे सगळी असं आहे ना बैल एकदम नॉर्मल बैल होती, ते एकदम चांगले चालतात. बाकीचे मोठे बैल पण चालतात, पण ही जर आता नवीन ट्रेनिंग सुरू आहे त्यांची. तर ह्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर, सबस्क्राईब.